काल ना आम्ही समृद्धी महामार्गावर थांबलो. तसं तर समृद्धी महामार्गावर थांबायला नको, पण आम्ही थांबलो. तर तिथं लिहिलं होतं की पर्टिक्युलर गाडीसाठी पर्टिक्युलर स्पीड पाहिजे. म्हणजे काय की या रोडानं एवढी स्पीड असेल तर तुम्ही प्रवास करू शकता. जास्त जर तुम्ही स्पीड केली तर तुमचा ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो, असं वगैरे तसं असं हे होतं उद्देश. ठीक आहे. तर समृद्धी महामार्ग मी याच्यापुढं कधी बघितलं नव्हतं समृद्धी महामार्ग, पण फर्स्ट टाईम बघितला की समृद्धी महामार्ग कसा असतो वगैरे वगैरे. तर मी बघितलं की समृद्धी महामार्ग नेहमी सरळ राहतो. तो कधी टर्न नाही घेत किंवा कधी त्याच्यात म्हणजे जास्त रस्ते नाहीत. तर त्यावरून एक खूप छान गोष्ट समजली. तर आपला मार्ग सरळ असेल ना, तर आणि आपण जर इमानदार असेल तर आपल्याला आपलं जे ध्येय आहे ते मिळतंच. म्हणजे या मार्गावरून आपलं असं समजतं की आपल्याला जो मार्ग मिळाला आहे तो जर आपण पूर्ण इमानदारीनं आणि पूर्ण शिद्दतनं जर तो मार्गात आपण जात असेल आणि ज्या मार्गावर जसं जायला पाहिजे तसं जात असेल तर आपण आपल्या धैर्यापर्यंत नक्कीच पोहोचतो. म्हणजे आपण जर काही करत असेल आणि तो मार्ग जर आपण त्यात जर शॉर्टकट शोधत असेल त्यात काही अर्थ नाही आहे. काही गोष्टी शॉर्टकट नसतातच. तिथे फक्त सरळ जावं लागतं आपल्या धैर्याला मिळवण्यासाठी, आणि ते पण इमानदारीनं जावं लागतं. खरंच काल एक समृद्धीने एक छान गोष्ट समजली पण आहे.